हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. ग्रंथराज दासबोधमधल्या 5व्या दशकातला दुसरा समास आपण पाहत आहोत. गुरुलक्षण आपण काल थोडी पाहिलेली आहेत. आता पुढचं जे काही लक्षण सांगितलेलं आहे गुरूंचं, ते गुरूंचं लक्षण आणि त्यानंतरची काही लक्षणं ही अतिशय विचार करण्यासारखी आहे. समर्थ सांगताय की साधनाशिवाय परमार्थ पोचण्याचा प्रयत्न केला तर तो काही काळ चालतो, परंतु तो लगेच विलयास जातो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टी ठेवून साधनाची प्रतिष्ठा वाढवतात. जे परमार्थ पुढारी सदाचार सोडतात, उपासना टाकतात, ते भ्रष्ट दिसतात, अभक्त दिसतात. अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागो. त्यांना कोण विचारतो? परमार्थमामध्ये ज्याने गुरुत्व आपल्याकडे घेतले त्याने आपल्या आचरणाची किती काळजी घ्यावी असावी हे यावरून त्या ध्यानात येईल. ते पुढे म्हणतात की एकनाथ महाराज आणि समर्थ यांच्या काळी असे गुरु खूप होते की स्वतःला ते गुरु समजत असत, परंतु वास्तविक ते तशी हवा निर्माण करत होते, परंतु त्यांना ज्ञान नव्हतं. आता या ठिकाणी समर्थांना काय सांगायचं आहे की केवळ गुरुसारखा वेश धारण केला, भगवी वस्त्र नेसली, दाढी वाढवली, काहीतरी येत असलेले मंत्र पुटपुटले तर गुरु होत नाही. त्यांनी परमार्थ पुढारी असं म्हटलेलं आहे. काय शब्द वापरलाय बघा. म्हणजे परमार्थाचं ज्ञान असल्यासारखं भासवणं आणि त्यामध्ये पुढारीपणा करणं. आणि ते अभक्त असतात. अभक्त हा शब्द श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा आलेले आहे. ज्यावेळी शुकाचार्य परीक्षित राजाला भागवत सांगत असतात, त्यावेळेला देव येतात आणि काही देव तिथं आल्यानंतर ते शुकाचार्यांना म्हणतात की हा अमृत कलश तुमच्याकडे ठेवा आणि ते भागवत पुराण त्याच्या बदल्यात आम्हाला द्या. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, तुम्ही हा काय व्यवहार करायला लागलात? अहो, भागवत पुराण किती महान आहे आणि त्याच्यासमोर हे अमृत सुद्धा तुच्छ आहे. तुम्ही अभक्त आहात या शब्दात शुकाचार्यांनी त्या देवतांना सुनावलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की भक्ती ही कुणाच्या बाबतीत प्रदर्शित करावी याला काही तारतम्य असतं. अर्थात हे सगळं भागवताचा महिमा लोकांना सांगण्यासाठी केलेलं नियोजन असावं. कारण देवदेवतांना सुद्धा माहीत आहे की भागवत किती उच्च दर्जाचं पुराण आहे आणि त्याच्यासमोर अमृत सुद्धा तुच्छ आहे. जसं नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तशी या परमार्थाची ख्याती माहीत नसलेले आणि गुरुपणा मिरवणारे लोक एकनाथ महाराजांच्या काळात आणि रामदास स्वामींच्या काळामध्ये खूप होते. तर त्यांना उद्देशून समर्थ सांगतायत की गुरु निवडताना अशा प्रकारचा गुरु निवडू नका. कसा पाहिजे मग गुरु? जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण तथापि सांगो ओळखणं होय जेणे. एक एक गुरु एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु एक तंत्र गुरु,
एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी, एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्यागुरु एक कुविद्या गुरु, एक असद्गुरु एक यतिगुरु दंड करते, एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजा गुरु एक देवगुरु, एक बोलिजे जगद्गुरु सकळ कळा, ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु, ऐकतयांचा विचारो सांगे जेलो. आता गुरुमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, पण चांगल्या गुरुची ओळख काय आहे? सर्व प्रकारचे उत्तम गुण जे ज्याच्यामध्ये असतात तो सद्गुरू मानायला पाहिजे. काही जवळ फक्त तंत्रविद्या असते, त्या तंत्रापुरता तो गुरु असतो, पण तो समर्थ सद्गुरू होऊ शकत नाही. काही जणांजवळ नुसते मंत्र असतात, पण ते मंत्र गुरु हो म्हणूनच राहतात. काही राजगुरू असतात, त्यांना उपाध्याय म्हणतात, त्या राजाच्या कर्मकांडापुरते ते गुरु असतात, परंतु ते मोक्ष मिळवून देणारे नसतात. एक कुलगुरू मानलेला असतो, म्हणजे एखाद्या घराण्यामध्ये एखादे गुरु म्हणून एका विशिष्ट स्वामींना मानलेलं असतं, ते कुलगुरू. एक अविद्या गुरु म्हणजे भलतीच विद्या शिकवणारा गुरु असतो, एक खोटा गुरु असतो आणि एक जातीला शिक्षा करणारा गुरु असतो. असे अनेक प्रकारचे 17 प्रकारचे गुरु आहेत. आता गुरु होणं काय म्हणतात बघा समर्थ, जे ते यातीचा जो व्यापारू, ते ते तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. गुरु हा आता व्यवसाय झालेला आहे, तेव्हा अशा गुरूंच्या नादी लागू नका. मग कसे गुरु पाहिजेत? मोक्ष देणारा सद्गुरू वेगळाच असतो, परितो मोक्षदाता गुरु वेगळाच असे नाना सद्विद्येचे गुण, यावरही कृपाळूपण, हे सद्गुरूचे लक्षण जाण्याची श्रुती. थोडक्यात सांगून टाकलं पुन्हा एकदा शेवटी. आत्तापर्यंत सद्गुरूंचं आणि असद्गुरूंचं वर्णन हे समर्थाने केलेलंच आहे, परंतु शेवटी ते पुन्हा सांगतात की अनेक प्रकारचे गुरु आहेत, पण नेमका सद्गुरू कसा ओळखावा हा मोठा प्रॉब्लेम असतो. तेव्हा असद्गुरू म्हणजे काय? जो व्यावसायिकपणाने वागतो. हा, एवढं केले ना होम, एवढी दक्षिणा द्या, हे काम केले ना ही दक्षिणा द्या, ही इथं मूठ मारले ना हे एवढं द्या, इथं मंत्र घातलाय ना, इथं तुम्हाला पाणी लागणार आहे म्हणून सांगितलंय ना हे द्या. असे भोंदू बाबा गुरु खूप आहेत, त्यांच्यापासून सावध राहायला सांगितलेलं आहे. किती स्पष्ट सांगितलेलं आहे बघा. परंतु आत्मज्ञानामुळे स्वाभाविकपणे येणारे जे गुण ज्याच्या अंगी असतात तो खरा गुरु, आणि हे सद्गुरूंचं लक्षण त्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे दैवासुर संपत्ती म्हणून एक अध्याय आहे भगवद्गीतेमध्ये. जी दैवी संपत्ती जी आहे ही आत्मज्ञानाचा प्रकाश हृदयामध्ये पडल्यानंतर संपूर्ण शरीरभर त्याचा परिणाम दिसून येतो. ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं, स्वामी विवेकानंदांसारखा माणूस, रामकृष्ण परमहंसांसारखा माणूस, संत ज्ञानेश्वर माऊलींसारखा माणूस, संत एकनाथ महाराजांसारखा माणूस, संत तुकाराम महाराज, ह्यांना सगळ्या संतांना आत्मज्ञानाचा प्रकाश झालेला आहे आणि तो सगळ्या इंद्रियांवरती सगळ्या शरीरभर पसरलेला आहे. त्याची कळा वेगळी असते आणि त्याची कळा ज्याच्या अंगावर दिसते
ते सद्गुरूचं लक्षण आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराज म्हणतात तसं सद्गुरूच्या ठिकाणी याही वरी कृपाळूपण असं समर्थ म्हणतात. एवढं आत्मज्ञान असून सुद्धा त्याचा गर्व नसतो, त्याची घमेंड नसते, कृपाळूपणा असतो. एवढं सगळं गुरुचं वर्णन ऐकल्यानंतर आता शिष्य लक्षण सांगतात. शिष्य कसा असावा? तर नुसतं गुरु चांगला असून उपयोग नाही, शिष्यही तेवढाच चांगला पाहिजे. तर शिष्याचं लक्षण सांगताना समर्थाने काय काय सांगितलंय बघा. तिसऱ्या समासामध्ये शिष्य लक्षण सांगतात. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याचे ओळखण सावध ऐका. सद्गुरु विण सत्शिष्य तो वाया जाय निशेष, का सत्शिष्य विण विशेष सद्गुरु सणे. उत्तम भूमी शोधली युद्ध, तेथे बीज पेरले कीड साध. काते उत्तम बीज परिसंबंध, खडकेसी पाहिल्या. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परी शिष्य अनाधिकारी. भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. आता दोन प्रकारच्या शक्यता समर्थांनी या ठिकाणी वर्तवलेल्या आहेत. ते म्हणतात सद्गुरु भेटला समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे, पण शिष्य चांगला नाही, दुर्योधनासारखा शिष्य आहे, मग काय करणार तुम्ही? किंवा याच्या उलट झालं, शिष्य अत्यंत बुद्धिमान आहे पण त्याला सद्गुरूच भेटला नाही, मग त्याची बुद्धी वाया जाणार. म्हणून पहिल्या ओवीपासून समर्थ सांगतात की ज्याप्रमाणे उत्कृष्ट जमीन आहे, अगदी मशागत केलेली चांगली जमीन आहे, पण त्याच्यामध्ये जर किडकं बी पेरलं तर पीक येणारच नाही किंवा चांगलं येणार नाही. पण जर चांगलं बी पेरलं तर ते चांगल्या प्रकारे येईल. बरं, बी उत्तम आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरलं, मग पीक येईल का? नाही येणार. तसं चांगला शिष्य ही उत्तम भूमी आहे. त्याला जर सद्गुरू भेटला तर त्याची मशागत करून उत्तम ज्ञान पेरेल. मग त्या ज्ञानाची फळं चांगली येतील आणि त्याला मोक्षप्राप्तीचं फळ मिळेल. सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी असली पाहिजे. तिसरं उदाहरण एक देतात की जमीन पण उत्तम आहे, बी पण चांगलं आहे, पण पाऊसच पडला नाही. सत्शिष्य पण आहे आणि सद्गुरू पण आहे, पण त्यांच्यामध्ये संवादच झाला नाही. मग काय उपयोग? किती सुंदर उदाहरण दिलं बघा. बी पण चांगली आहे, जमीन पण चांगली आहे, म्हणजे सत्शिष्य पण आहे आणि सद्गुरू पण आहे, पण त्या दोघांमध्ये सुसंवादच नाही, म्हणजे पाऊसच पडला नाही. मग कसं होणार? मग ज्याप्रमाणे शेतात पीक येणार नाही, तसं सत्शिष्याला सुद्धा काहीही मिळणार नाही, कोणतंही ज्ञान मिळणार नाही. पुढं समर्थ म्हणतात परमार्थ साधना एक समग्र जीवन पद्धती आहे.
त्याचे दोन रंग आहेत. बाह्य रंग काय आहे? सत्संग, सत्कर्म, स्वधर्म. आणि अंतरंग काय आहेत? साधना, सद्वासना आणि सत उपासना. हे थोडंसं विस्तृत करून सांगतो. बाह्य रंग म्हणजे काय? ज्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याला सद्गुरू प्राप्त झालेला आहे, अशा सत्शिष्याने मोक्ष प्राप्ती करता लौकिक व्यवहारामध्ये पहिल्यांदा सत्संग केला पाहिजे. संत साधूंची संगती धरली पाहिजे. चांगल्या सात्विक लोकांमध्ये वावरलं पाहिजे. नाहीतर सत्संग नसेल आणि वाईट लोकांचा गुण लागायला वेळ लागत नाही. जसं तुम्हाला जर डास चावला, साधा डास एवढासा, तर मलेरिया सुद्धा होऊ शकतो, डेंग्यू सुद्धा होऊ शकतो. परंतु तुमच्या अंगावरून जर मोरपीस फिरलं तर तुम्हाला सुखद वाटतं. एवढा सुद्धा सत्संग फार मोठं काम करून जातो. वाल्या कोळीला 5 मिनिट नारद भेटले, काय दिवसभर राहिले नाही त्याच्या घरी, 5 मिनिट भेटले, पण तेवढा म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. तसं वाईट संगतीने काय होऊ शकतं? प्रल्हादाला नारदांसारखा सहवास मिळाला लहानपणापासून, म्हणून तो दैत्य कुळातला असून सुद्धा परमभक्त झाला. असा सत्संग असतो. दुसरं बहिरंग काय सांगितलंय? सत्कर्म, चांगलं कर्म करा, दान धर्म करा, एखाद्याचा जीव वाचवता आला तर जीव वाचवा, एखाद्याला चांगल्या गोष्टी सांगून पहा, हिंसा करू नका, कुणाला वेडं वाकडं बोलून त्यांची मानसिक हिंसा करू नका. त्यानंतर स्वधर्म सांगतात. स्वधर्मम निधनम श्रेय परधर्मो भयावहा. आता धर्म याचे दोन अर्थ आहेत. धारयती इति धर्म, मनुष्य जन्मामध्ये आपण जो धारण केलेला आहे तो एक धर्म. मग तो हिंदू असेल आणि कुठला असेल, काय असेल. मग आपल्या धर्माप्रमाणे आपण धर्माचरण करायला पाहिजे. परधर्माचं आचरण करायचं नाही. सधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा, हा एक धर्म झाला. दुसरा धर्म म्हणजे काय? तुम्हाला ज्या विहित कर्मासाठी भगवंताने पृथ्वीवर पाठवलेला आहे तो एक तुमचा धर्म. म्हणजे जसा अर्जुनाला क्षात्रधर्माचा उपदेश श्रीकृष्णाने केलेला आहे की तुझा क्षात्रधर्म आहे आणि तू अन्यायाविरुद्ध समोर कोण अन्याय करणार असेल त्याला तू ठार मारणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि चांगल्या लोकांचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. हे लौकिकार्थाने झालेले रंग झाले. आता अंतरंगामध्ये काय करायचं आहे? अंतरंगा मध्ये काय करायचं म्हणजे एकांत वास असताना मोक्ष प्राप्तीसाठी जे काही करायचे आहे ते अंतरंग. मग काय करायचं आहे? साधना करायची आहे. साधना करायची म्हणजे नक्की काय करायचं आहे? परमेश्वराचं चिंतन करायचं आहे, जप करायचा आहे, वेदामधल्या ज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे, निरनिराळी योग साधना करायची आहे.
गुरुजींनी जो वेदाभ्यास सांगितलेला आहे तो वेदाभ्यास पुन्हा पुन्हा चिंतन करून तो एकाग्र चित्ताने मनामध्ये घट्ट रोवायचा आहे. साधनेला माणूस बसला की त्याचं लक्ष दुसरीकडे तिसरीकडे गेलं नाही पाहिजे. दुसरं सद्वासना सांगतात. सद्वासना म्हणजे काय, तर चांगल्या गोष्टीची इच्छा करायची आहे. जगामध्ये अनेक प्रकारची आकर्षणं आहेत. त्या कुठल्याही आकर्षणाला बळी पडायचं नाही. इच्छाच करायची, वासनाच करायची, तर ती चांगल्या गोष्टीची करायची आहे. लोभ करायचा आहे तर तो चांगल्या गोष्टीचा करायचा आहे. क्रोध करायचा असेल तर तो वाईट गोष्टींचा करायचा आहे. मोह धरायचा असेल तर तो मोक्षासाठी मोह धरायला पाहिजे. अशा रीतीने वासना म्हणजे पराकोटीची इच्छा जी आहे ती फक्त मोक्षाबद्दल असायला पाहिजे, परमात्म्याच्या प्राप्तीबद्दल असायला पाहिजे, आत्मज्ञान मिळवण्याकरता पाहिजे. मला आत्मज्ञान कसं मिळेल, त्या आत्म्यापर्यंत मला मनाने पोचायचं आहे. हा प्रवास सोपा नाही महाराज. समजा मन डोक्यात आहे आणि आत्मा हृदयात आहे. तर या डोक्यापासून हृदयापर्यंत जाण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो अत्यंत खडतर आहे. असं नाही की इथं इंजेक्शन दिलं आणि ते सगळं शरीरभर ते रक्तात मिसळलं, असं नाही ना. आत्मज्ञान कुणी देते का? आत्मज्ञानाचे इंजेक्शन नाही देत. मग पहिल्यांदा प्रसन्न चित्ताने आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुकाराम महाराज म्हणतात. आणि मनाची प्रसन्नता ही आतून होत असते, आत्मज्ञानाच्या विकसीकरणातून ती होत असते. कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये मनाची प्रसन्नता किंवा चेहऱ्यावर प्रसन्नता आणता येत नाही. तुम्ही कोणत्याही ब्युटी पार्लरमध्ये जावा आणि त्यांना म्हणावं माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणायचे पैसे किती घेता, आहे का तुमच्याकडे सोय? ते काय आता मला त्यातलं कळत नाही, पण ते काय रंग लावतात, इकडं रंग लावतात, तिकडं काय फाउंडेशन लावतात, काय करतात. पण मनाची प्रसन्नता जगातलं कोणतंही ब्युटी पार्लर आणू शकत नाही. तसा कोर्स अजून निघाला नाही. तो कोर्स आधीच निघालाय, तो आमच्या संतांनी सांगितलाय. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. आणि ही जी आराधना आहे महाराज, ही चित्त प्रसन्न ठेवून करायची आहे. काय आता गुरुजींनी सांगितलंय करतो आपलं काहीतरी अर्धवट पाठांतर, नाही चालत असं. गुरुनी जे अध्ययन करायला सांगितलेलं आहे तो अध्याय पूर्ण करायला पाहिजे. अध्याय त्याला म्हटलेला आहे. त्या ध्यान या विषयापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे अध्याय. जो अभ्यास करण्यायोगा विषय आहे तो अध्याय. जगामध्ये अनेक विषय आहेत, पण ज्ञानाच्या मुख्य विषयालाच प्रमेय म्हटलं जातं. उगीच कुठल्या तरी फळतूस विषयाचं ज्ञान घेऊन काय करायचं आहे. सिनेमाचं ज्ञान, सिनेमाच्या गाण्याचं ज्ञान, उगीच तिथले त्या सो कॉल्ड कलाकारांचं ज्ञान काय करायचं घेऊन आपल्याला. आपल्याला आत्मज्ञानावरती लक्ष केंद्रित करायचं आहे प्रसन्न चित्ताने, सगळी वासना सोडून.
आणि तिसरं अंतरंग सांगितलेलं आहे सद उपासना. उपवास करण्यापेक्षा उपासना करावी. तुम्ही शरीरा न पिडावे, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. शरीराला विनाकारण पिडू नका, काही उपयोग नाही त्याचा. हा, एकादशी करा, ठीक आहे, पण विनाकारण 100 उपास तापास करायचे आणि लोकांशी भांडत बसायचं, त्याला काय अर्थ आहे? तुमचं जेवढा पाहिजे तेवढा आहार घ्यायचा. मिताहारम हिताहारम. तुम्हाला पचेल एवढा आहार घ्यायचा आणि शांत चित्ताने उपासना करायची. जास्त आहार घेतला तर तमोगुण वाढतो, कमी आहार घेतला तर रजोगुण वाढतो. का वाढतो रजोगुण? खावंसं वाटतं सारखं. परंतु योग्य आहार पचेल एवढा घेतला तर सत्वगुण वाढतो, चांगला आहार घेतला की. ते सुद्धा भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. सात्विक आहार कोणता, राजस आहार कोणता, तामस आहार कोणता, हे सुद्धा सांगितलेलं आहे. अशी उपासना करताना साधना, अभ्यास, सद्गुरू, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्माचरण, सद्वासना, सदुपासना, सत्क्रिया, नित्य नेम, हे पण एक महत्वाचं आहे. नित्यनेम नाम हीचे साधन, एक नारायण सर्वसार. जो नित्यनेम करतो, हे आपल्याला वेळ मिळेल तेव्हा ही साधना करायची नाही आहे. सकाळी इतका वेळ ते इतका वेळ मी हे करणारच, त्याच्यामध्ये नियमितता पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, ती वेळ ठरलेली पाहिजे, उशकालची वेळ पाहिजे, लक्षात राहण्यासारखी वेळ पाहिजे. आणि हे सगळं करणं एकट्या शिष्याची जबाबदारी नाही, स्पष्ट सांगतायत समर्थ रामदास. काय म्हणतात ते? येथे शब्द नाही शिष्यासी, ते अवघे गुरुपासी. सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना येत नाही करुणी. सद्गुरूचे ने अशिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरु न पालटे. काजे धोरण तुटे म्हणून या. समर्थ सांगतायत की हे सगळं करून घेणं, काय करून घेणं? साधना, अभ्यास, सत्शास्त्र विचार, स्वधर्माचरण, सत्क्रिया, उपासना, सत्संग, हे करून घेणं हे सद्गुरूची जबाबदारी आहे. ही केवळ एकट्या शिष्याची जबाबदारी नाही. शाळेमध्ये मुलाला मार्क कमी पडले की पालक येतात. सर तुम्ही काय शिकवताय मुलांना एवढे कमी मार्क कसे पडतात? शिक्षकांची जबाबदारी असते की अभ्यास मुलांकडून करून घ्यायचा असतो, गोड बोलून, काही नियम लावून, काही शांतपणे सांगून, काही वेळा शिक्षा करून, असा अभ्यास करून घ्यायचा असतो. मुलं अभ्यास करण्याच्या वृत्तीची नसतात. त्यांचं 80% मुलांचं लक्ष शाळेतल्या खेळाकडे असतं. आता आपण मुलगा जन्माला की लगेच त्याला शाळेत घालतो. काय म्हणे प्ले ग्रुप, काय म्हणे लोअर केजी, काय म्हणे अप्पर केजी. अरे कसली लोअर आणि कसली अप्पर? खेळू दे ना 5 वर्षाचं होईपर्यंत मुलाला. हे सगळे उद्योग पैसे काढण्याचे आहेत. मुलं तिथे जातात, डबा खातात, रडतात आणि येतात. आणि पालक विचारलं काय शिकवले? काही नाही. एखाद दुसरेच विद्यार्थी असतात की काहीतरी शिकतात. 5 लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत, प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रो मित्र वदाचरेत. 5 वर्षापर्यंत मुलांना समज नसते, म्हणून 5 वर्ष पूर्ण झाल्यावरच शाळेत घालावं. आता हे फॅड निघाले ना, हे दुपारी आईची झोप दुपारची व्हावी म्हणून हे प्ले ग्रुप दुपारी करतात 12 ते 3. काय करतात तिथं? मुलं एकमेकात खेळतात फक्त.
निरनिराळी रंगीबेरंगी 4 खेळणी ठेवलेली असतात. प्रत्येकाकडनं 1000 रुपये घेतात. एकच खोली असते, एक मावशी असते तिथं. मुलांनी काय उद्योग केला तर ते पुसायला वगैरे. तर सत्शिष्य जरी असला तरी सद्गुरूंनी त्याच्याकडून करून घ्यायला पाहिजे. आणि जरी सत्शिष्य नसला, थोडा कमी असला डोक्याने, तरी सुद्धा ती सद्गुरूची जबाबदारी आहे. या ठिकाणी मी सत्शिष्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. आणखी थोडी लक्षणं राहिलेली आहेत, ती आपण उद्या बघूया. सत्शिष्य आणखी कुणाला म्हणायचं, खूप लक्षणं सांगितलेली आहेत समर्थाने. ही सगळी सत्शिष्याची लक्षणं आपण उद्याच्या भागात बघूया. नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला मी सांगतो आहे, परंतु अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मला बहुतेक माझा पुढचा जो प्रकल्प आहे ज्ञानेश्वरीचा, तो रद्द करायची आता माझी मानसिकता झालेली आहे. कारण मला पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करा म्हणून सारखं सांगितलेलं मला पण ते आता नको वाटायला लागले. प्रत्येकाची इच्छा असते, परंतु सबस्क्रिप्शन जर समाधानकारक झालं नाही तर पुढचा मी जो मोठा प्रकल्प घेतला आहे ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचं, तो मात्र मला नाईलाजाने रद्द करावा लागेल. जय जय रघुवीर समर्थ.